मंडळी, कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गावर एक भयानक ॲक्सिडेंट झाला। एका खासगी बसची समोरून येणाऱ्या लॉरीशी जोरदार टक्कर झाली आणि काही क्षणातच बसला आग लागली। अनेक प्रवासी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते, पण भीषण आगीनं त्यांना बाहेर पडू दिलं नाही। या घटनेची माहिती मिळताच हिरियूर ग्रामीण पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। बचाव कार्य सुरू करण्यात आलं, तसंच जखमी प्रवाशांना त्वरित हिरियूर आणि चित्रदुर्ग येथील रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं। या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। तसंच काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्यानं मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यताही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। या घटनेबाबत लॉरी चालकाला झोप आली असावी, ज्यामुळे त्याचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं। लॉरी चालकाच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। मात्र अपघाताच्या नेमक्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे। या घटनेतील मृतांचे नातेवाईक शोक व्यक्त करत आहेत आणि राज्य सरकारकडून मदतीची त्यांना अपेक्षा आहे। मंडळी, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका।